खूप महत्त्वाची चर्चा आहे. इतिहास लिहिताना महापुरुषांची बदनामी केली जाते का आणि हे जाणीवपूर्वक होतं आहे की याला व्यवस्था जबाबदार आहे, याविषयीची मी मतं जाणून घेतो आहे. नामवंत पाहुणे या चर्चेत सहभागी आहेत. जे आंदोलन करतात तेही आहेत, जे इतिहास तज्ज्ञ आहेत तेही या चर्चेत सहभागी होतात. मी जबी पवार यांच्याकडे जातो. जबी, एक साधा मुद्दा आहे की जसं संजय सोनवणे यांनी म्हटलं की बहुजनांच्या काही संघटना आहेत ते सुद्धा बदनामीमध्ये अग्रेसर असतात आणि सत्य सोशल मीडियामध्ये तुम्ही RSSच्या संदर्भात किंवा अनेक गोष्टींच्या संदर्भात खूप वाईट साईट असे मेसेज येत असतात. हा एक प्रभाव जो लोकांमध्ये आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं वाढत जातं. मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी कोकाट यांनी एक अत्यंत महत्त्वाचा उद्देश म्हटलं आहे की त्यांनी एक शब्द वापरला, प्रेरणा. ही जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेला मी आदर्श म्हणतो आहे. हा जो सगळा आदर्श आहे, महापुरुषांचा आदर्श आहे, हे महापुरुषांचे आदर्श हे आपल्या समाजाचं एक असं आपलं एक भांडवल असतं. प्रत्येक समाजाला आदर्श असतो. मी समाजावर येतो पुन्हा, मला जातीवादी बनण्याची शक्यता आहे तुम्ही, पण प्रत्येक समाजाला एक आदर्श असतो आणि तो आदर्श त्या समाजाचा आदर्श असतो. आणि हा आदर्श कधी कणखर असतो, कधी दणकट असतो, तर कधी एकदम तो ठिसूळ असतो. आदर्शच असतो पण ठिसूळ असतो आणि कणखरी असतो. माझ्या बाबतीत म्हटलं तर माझा बाबासाहेब आंबेडकर हा अत्यंत कणखर असा माझा हा आदर्श आहे. तसा प्रत्येक समाजाचा आदर्श आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे हा आदर्श आपण स्वीकारत असताना आपण त्या आदर्शाला कितपत धक्का लावतो याचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज जो कोर्टाने निर्णय दिला आहे तो निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे की तुम्हाला जरी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये तुम्हाला तुमचा अधिकार जरी दिला असला तरी त्या अधिकाराचं तुम्ही कितपत पालन करायचं हे तुम्ही तुमच्यावर बंधन घातलं पाहिजे. ज्या वसंत दत्तात्रय गुर्जरच्या कवितेच्या संदर्भात आज आपण बोलतोय, हा गुर्जर हा माझा गेल्या अनेक वर्षाचा मित्र आहे. त्याच्यावर केस झाली, तो साधा नोकर होता, केस झाली, त्याच्यानंतर सगळ्या मी नामदेव ढसाळांचा तुम्हाला मुद्दा उल्लेख करून देतो. नामदेव ढसाळांची प्रत्येक वर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्यावर एक कविता असायची प्रत्येक वर्षी. आणि ह्या कवितेवर त्यांनी एक केलं होतं की माझ्याशी त्याची चर्चा होत होती, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की तो माझा जवळचा दोस्त होता. आणि त्यावेळेला त्यांनी काय होतं, बाबासाहेब आंबेडकर महापुरुष तर आहेतच, परंतु या महापुरुषामध्ये एक सामान्य माणूससुद्धा आहे. ह्या सामान्य माणसाची जी दुःख असतात, सामान्य माणसाच्या भावभावना असतात, त्याही परावर्तित झाल्या पाहिजे. आपल्याला काय होतं, मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे कादंबरी हाच इतिहास ठरला आहे. कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे, त्यामुळे कादंबरी ह्या इतक्या टाकाऊ स्वरूपाच्या झालेल्या आहेत की याला इतिहासाचं मोल दिलं जाऊ नये. बाबासाहेबांनी जे म्हटले ते पुन्हा एक वाक्य तुम्हाला मी सांगतो आणि पुढे येतो. बाबासाहेबांनी जसं म्हटले की ज्याला इतिहास माहीत नाही तो इतिहास निर्माण करणार नाही. ज्याला इतिहास माहीत नाही तो इतिहास निर्माण करणार नाही. आणि आम्हाला इतिहास माहीत कसा होणार, का आमचा इतिहास कोणी लिहिलेलाच नाही. जो लिहिला आहे तो खोटा लिहिला आहे, आम्ही अधिकारवाणीनं सांगतो हा आमचा इतिहास नाही. त्यामुळं हा जो सगळा इतिहास, एकूणच सगळ्या समाजांचा जो इतिहास आहे, हा इतिहास नव्यानं लिहिण्याची आवश्यकता आहे. माझ्या पद्धतीने मी माझ्या समाजाचा, माझ्या चळवळीचा मी इतिहास लिहिण्याचं काम करतो आहे. तशाच प्रकारचा इतिहास हा नव्याने लिहिला पाहिजे. कारण ज्याने लिहिला, मग अगदी बखरपर्यंत तुम्ही जरी घेतलात, बखर जर एखाद्या याने लिहिला असेल, त्याच्याऐवजी त्याच्या प्रत्यक्ष ज्यांनी या चर्चेतून एक मुद्दा पुढे असा येतोय की कादंबरी, कथा, ललित लेखन किंवा महानाट्य याच्यातून जर ते जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास समाजापुढे मांडत असतील तर त्याला उत्तर देताना तुम्ही सुद्धा स्वतः कादंबऱ्या लिहिल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये खरा इतिहास आला पाहिजे. हे 60 वर्षात का झालं? ही प्रक्रिया सुरू झाली. मग ते वेगळ्या पद्धतीने असेल, हा नाटकाच्या रूपाने करत असेल, मी आणखी मी इतिहासाच्या रूपाने करत असेल, आमची बाकीची कोणी कवितेच्या रूपाने करत असेल, ही प्रक्रिया सुरू झाली. आणि यू वेट फॉर सम टाईम, हजारो वर्ष वेग आहे ना, तुम्ही जो म्हणता ते बरोबर आहे की वेगवान प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. पण आता सुरुवात तर झालेली आहे. इतिहास आमचा खरा इतिहासामध्ये 10 आणि 15 वर्ष की 50 वर्ष लहानचं टिंब असतं. 50 आणि 100 वर्ष हा इतक्या वर्षाचा इतिहास आहे. तो नव्याने लिहिणं किंवा बदलण्यासाठी इतिहास बदलणं म्हणतो मी. हा जो इतिहास बदलून नवा इतिहास निर्माण करायचा आहे. आवाज जितेंद्र आव्हाड यांना काय बोलायचं? आव्हाडजी बोला. असं आहे की प्रत्येक गोष्टीला कुठेतरी सुरुवात व्हावी लागते. आणि जसं कोणालाही वाईट वाटो चांगलं वाटो, ह्याच्यात खूप मोठं धक्का हा जेम्स लिननी मारला महाराष्ट्राला. नाही तर आम्ही जागे झालोच नव्हतो, आम्ही आपलं मस्त होतो. आणि दुसरा धक्का
हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर झालेला आहे. ह्याच्यातनं आम्हाला कळलं की हे सरकार या खोट्या इतिहासाला अधिकृत मान्यता देऊन पुढच्या 50 वर्षाची सोय करते. आणि त्याच्यातनं माणूस जागा होतो. माणूस असा झोपलेला असतो, तो निद्रिस्त असतो, त्याला काय पडले नसते, समाज व्यवस्थेबद्दल त्याला काय घेणं देणं नसतं, आणि मग तो जागा होतो. आणि तो जागा होल्यावर होतं. आणि म्हणून बाबासाहेब पुरंदरेंच्या ते काय महानाट्य ना, काय ते जाणता राजा, त्याच्यासाठी मी लहानपणापासून 5 आणि 7 लाख रुपये, म्हणजे एका शोचे 5 आणि 7 लाख रुपये देतात लोक. हे मी ऐकलंय, बघितलंय आणि अनुभवलेलं आहे. पण मला माहिती पण कोण कोण 7 लाख रुपये दिवसाला द्यायचं ते. त्याच्यापेक्षा सुंदर सत्य इतिहास सांगणारा संभाजी भक्ताचा ते काय नाटक, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, अहो कोणी 1 लाख रुपये द्यायला तयार नाही ना. हे दुर्दैव आहे. त्या महानाट्यातनं आजपर्यंत नाही, शिवाजी जितेंद्र महाराज आव्हाड, म्हणजे नाही, ठीक आहे. एक आता मिनिट तुम्ही- आठवले सांगा, नाही, थांबा ठीक हो, आहे ना. थांबा. नाही, बोलू देत सातत्याने नाही तुम्ही, तोच हाच मुद्दा तर तुम्ही प्रॉब्लेम पुढे आहे नेताय. तुमचा. नाही, आव्हाड साहेब, अहो थांबा ना 1 मिनिट. हा अहो, मला 1 मिनिट थांबा मुद्दा ना. कळला तुमचा. मी माझा प्रश्न ऐका आता तुम्ही. अहो 1 मिनिट, मी पुढे महत्वाचं बोलतोय. हा ठीक आहे, बोला अहो बोला मी पुढे महत्वाचं चला बोला बोलतोय बोला. की शिवाजी भीमनगर मोहल्ला आता गल्लोगल्लीत जायला लागलं, लोक बघायला लागली. लोक म्हणजे त्या संभाजी भक्तांनी एवढं ते पॉवरफुल लिहिलेलं आहे आणि एवढं ते पॉप्युलर केलं की ह्याच्यातनं आता बदल घडणार. हा बदल घडवण्यासाठी काही घडणं आवश्यक होतं. इतिहासामध्ये काही खाचखळगे निर्माण झाले, ठेच लागली की माणूस शहाणा होतो. आता मी तुम्हाला साधी उदाहरणं देतोय. असं आहे की आम्ही पुरंदरांना विरोध केला ना, म्हणजे मी तर जितेंद्र आव्हाडांनी पुरंदरांना विरोध केलाय. पण पुरंदरेंना विरोध केला म्हणजे अरे कोण तो जितेंद्र आव्हाड, तो पुरंदरेंना विरोध करणार? अरे त्याची काय लायकी? शेवटी समाज व्यवस्थेकडे आला. म्हणजे पुरंदरेंना कोणीही बौद्धिकदृष्ट्या विरोध करायचा नाही. तुमची विरोध करण्याची तुमची कुवत नाही, तुमची लायकी नाही, तेवढे तुमचा अभ्यास नाही. आणि मग बरोबर तुमच्यासारखे ट्रॅपमध्ये फसतात. आणि पुरंदरेंना विरोध म्हणजे ब्राह्मणांना विरोध, म्हणजे तुम्ही ब्राह्मण विरुद्ध सगळ्यांची लढाई लावून टाकता. मग जितेंद्र आव्हाड एकटा पडतो. पण तरी माझ्याला काही एखादा नौजवान असतो जो मृत्यू आला तरी 72 विचारांपासून हटणार नाही. ही लढाई ब्राह्मण विरुद्ध कोणाची नाही आहे, ही ब्राह्मणांविरुद्ध लढाई नाही. ही एका प्रामाणिक शिवप्रेरणेतनं शिवप्रेमींनी सुरू केलेली बौद्धिक, माझं चुकीचं असेल ना, माझं जसं मी म्हटलं माझं चुकीचं असेल, बाबासाहेब पुरंदरेंच्या कोणीही समर्थकांनी येऊन मला चूक दाखवावी, मी जाऊन बाबासाहेब पुरंदरेंच्या पाया पडीन. अहो पण ती चूक दाखवण्यासाठी पुढे तर या. संजय मला सोनवणे म्हणून तुमची चूक साहेबांचा दाखवतात आपण- ना आव्हाड साहेब. संजय म्हणून सोनवणे जे त्यांनी मला- दाखला मला देत आवडलं आहेत, ना. नाही तुम्ही अहो, मांडताना जो मला मुद्दा आवडलं मांडला होता त्यांचं तो एक मी कौतुक- सोनवणी आठवले खोडून काढतात ऐका. ना, तो आता तो आठवले खोटा ऐका. म्हणून सांगा तुम्ही. आठवले नाही, ऐका. तुम्ही सिद्ध करा ना, ते आठवले संजय ऐका सोनवणे जे ना. म्हणतात त्या इतिहास तज्ञ आहेत ते. आठवले मी त्यांचं तेच कौतुक करतोय की त्यांनी सांगितलं कादंबरी म्हणून इतिहास समजू नका. अहो माझं म्हणणं आहे त्यांनी पुरंदरेंकडनं तसं लिहून आणावं की मी 50 वर्षाचे महाराष्ट्राला इतिहास म्हणून सांगतो, ही माझी काल्पनिक कादंबरी आहे. अहो महाराष्ट्र जय जयकार करेल, सत्कार केला ना. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही एक नाट्यकाराला, एका नेपथ्यकाराला एकपत्रीय अभिनयासाठी तुम्ही जरूर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण द्या, पण त्यांना इतिहासकार किंवा इतिहासाचे गाडे अभ्यासक म्हणून देऊ नका. एवढंच तर माझं मागणं आहे. आणि ते संजय सोनवणेंनी मान्य केलं की त्यांनी कादंबरी लिहिली आहे म्हणून. महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे, मुद्देसूद चर्चा आहे. मी फक्त या सगळ्या नामवंतांमध्ये एक कॉर्डिनेटर म्हणून काम करतोय. कारण मी इतिहास, खरं तर मी संपूर्ण इतिहास वाचला नाही, त्यामुळे माझं मत आता तयार होऊ शकत नाही. पण यांची मतं ऐकल्यानंतर मी माझं मत व्यक्त करणार आहे. आव्हाड साहेब बोला. नाही आता मी सोनवणे साहेबांनी स्वतःनी, हॅलो हां बोला. सोनवणे साहेबांनी स्वतः संडे ऑक्टोबर 10, 2010 साली जे काय लिहिलं ते वाचून दाखवतं. हे तुम्ही सोनवणे स्वतः लिहिलंय असं मला वाटतं. तुमच्या ब्लॉगवरनं मी काढलंय आता. एक तर पहिली गोष्ट आपण आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलंय की दादोजी कोंडदेव हे काय गुरु नव्हते. त्यांनी आयुष्यभर स्वातंत्र्य, म्हणजे ते जे स्वातंत्र्य शिवाजी महाराजांना निर्माण करायचं होतं तर त्यांना त्यांनी विरोध केला. आणि शेवटी त्यांनी हे सगळं न सहन झाल्यामुळे आत्महत्या केली. कोंढाणा किल्ला हा स्वतः दादोजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांना मिळवू दिला नव्हता, हा सगळं तो. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत नव्हतं वगैरे वगैरे. पण तुम्ही हे मान्य केलं की दादोजी कोंडदेव काही गुरु नव्हते आणि दादोजी कोंडदेव शिवाजीचे विरोधक होते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खाली असं लिहिलंय, आता ह्या पार्श्वभूमीवर लेन हा किती महामूर्ख इतिहासकार आहे, त्याच्या विकृत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे, ते गजानन मेहेंदळे असा 13, हे सगळं त्यापैकी काही जण किती मनोविकृत असतील व त्यापैकी कोणीही शिवप्रेमी म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही.
हे साहेब मी माझं वाचत नाही, हे सोनवणे साहेबांनी लिहून ठेवलंय. संजयजी बोला. बरोबर आहे. त्यामुळे 2010 साली असलेले हे सोनवणे पहिली गोष्ट अशी आहे 2015 की त्या साली बदलले की काय? थांबा, त्याची आजही आवड साहेब ठाम थांबा आहे. जरा. मी आताही जो ब्लॉग लिहिला त्यातही हेच लिहिलेलं आहे की दादोजी कोंडदेवांचा शहाजी राजांशी किंवा म्हणजे शिवरायांशी काही काय संबंध पुरंदरे नव्हता. विकृत ते आहे, गुरु नव्हते. असं तर मी हे आता म्हणालोच सुद्धा नाहीये. लिहिलेलं आहे मी तिथे आवड साहेब बाबासाहेब थांबा जरा, पुरंदरे जे ऐका. म्हटले त्याला अहो, विरोध पण केलेला आहे. पुरंदरे पहिली गोष्ट. विकृत आहे असं तुम्ही दुसरी लिहिलंय. गोष्ट 2010 पुरंदरे साली विकृत आहे असं लिहिलंय त्यावेळेस तुम्ही. असा समज होता की या 13 लोकांनी किंवा त्यापैकी काही लोकांनी बदनामी अहो, केलेली पण आहे किंवा पुरंदरे जेम्स लेनला विकृत माहिती आहे असं दिलेली तुम्ही आहे. लिहिलं. त्यानंतर 2011 साली ऐकून घ्या आव्हाड सर, 2011 साली मी स्वतः जेम्स लेनशी पत्रव्यवहार केलेला आहे. जेम्स लेनने फक्त मोघमपणे एवढंच सांगितलं की मी अनेकदा अनेकांकडनं हे ऐकलं, परंतु त्याने नाव सांगितलेलं नाही. आता आपण 2015 मध्ये आहोत. 5 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा आज निश्चित आरोपी कोण आहे, नेमकी कोण हा खट्याळ माणूस आहे की ज्याने नालायकपणा केला ही अशी माहिती देण्याचा, हे आपल्याला अजून सापडू शकलं नाही. हा दोष कोणाचा आहे, आपला दोष आहे का कोणाचा? आणि तिसरी गोष्ट, आता जो 15 सालचा जो लेख लिहिला आहे त्याचा जेम्स लेनशी किंवा त्या वादाशी काडीत काय संबंध नाही. फक्त पुस्तकाचे वरचे जे आक्षेप आहेत त्या पुस्तकातले आक्षेप खरे आहेत की खोटे आहेत ते दाखवणं हा एवढा एकमेव उद्देश होता. आणि मी शेवटी लिहिताना समप करताना लिहिलंय की ती कादंबरी होती. आव्हाड सर मला वारंवार म्हणतात की तुम्ही त्यांच्याकडनं लिहून आणा. मला काही संबंध नाही, मला त्यात पडण्याची पण इच्छा नाही. सर्वात शेवटी सांगायची गोष्ट म्हणजे ती कादंबरी होती, हे मी लेखातही लिहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यात हेही लिहिलं आहे की ह्या आक्षेपापुरता ह्या लेखाची मर्यादा आहे. ही कादंबरी 58 साली प्रकाशित झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंचे कोणाशी कोणते विचार बदलले नाही बदलले, निष्ठा बदलल्या नाही बदलल्या याचा मला त्याच्याशी काही मला माहितीही नाही आणि त्याच्याशी घेणं देणंही नाही. एवढं स्पष्ट लिहिलेलं असताना मी आभार मानतो आव्हाड साहेबांची की ते ब्लॉग तरी वाचून आलेत आणि माझं वाक्य तसंच्या तसं वाचून दाखवलंय. हे अजून म्हणजे आभारच मानले पाहिजे. आजच्या काळामध्ये काही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माझ्या मतामध्ये काही बदल झाला नाही. 2010 साली जे होतं त्याबद्दल मी ठाम आहे. त्यानंतर 2012 साली मी लेख लिहिला आहे गजानन मेंदळेंशी. मी प्रतिवाद केलेला आहे महाराष्ट्र टाइम्समध्ये. कस्तुरीने माझा प्रतिवाद केला होता, मी त्यांनाही प्रतिवाद केलेला आहे. हे आपण विसरलेलं दिसतं किंवा तो लेख आपण पाहिलेला दिसत नाही. दादोजी कोंडदेव सुभेदार होते, चाकर सुद्धा नव्हते, हे मी त्या 2012च्या लेखात सिद्ध करून दाखवलंय. तर अशा गोष्टीमध्ये आपण काय करतोय, आपण एखादं वाक्य घेतो, मला पुन्हा पुन्हा तिथं जायचंय, एखादं वाक्य उचलतो. ते कधी लिहिलंय? बाबासाहेब आंबेडकर पण म्हणाले होते की माझं लेटेस्ट विधान प्रमाण म्हणा. आपण तो क्रमविकास बघत नाही, संशोधन पुढे जातं हे बघत नाही. 2010 साली ते चाकरही होते आणि सुभेदारही होते असा माझाही समज होता. पण नंतर काही पुरावे मिळाले ते चाकर असूच शकत नाहीत, कारण मोगलकालीन महसूल पद्धती जी आहे त्याच्यामध्ये सुभेदारी केंद्रीय सत्तेचा प्रतिनिधी असतो. तो कोणताही जहागीरदार किंवा वतनदाराचा सेवक असू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ती वस्तुस्थिती मी मांडलेली आहे. ही मांडलेली असताना सुद्धा त्यावरून सुद्धा जर विपर्यास होणार असेल किंवा आव्हाडांसारखे जाणकार आणि तज्ज्ञ माणसं सुद्धा जर त्याच्यातनं वेगळा अर्थ काढत असतील तर मला असं वाटतं की इतिहासावर लिहिणंच थांबवा की काय, हा प्रश्न पडणार आहे आपल्याला. ठीक आहे. आता हेमंत नाही साहेब सोनवणे साहेब नाही, माझ्या कोण तुमच्या बोलणार? कोकाटे लिखाणावर बोलणार आहे आक्षेप की नाही. आव्हाड तुम्ही बोलणार? एक मिनिट. माझं सोनवणेंच्या लिखाणावर आक्षेप नाही. त्यांनी जे लिहिलं ते सत्य आहे ना. त्यांनी 2010 जे लिहिलं की गजानन मेहेंदळे आणि बाबासाहेब पुरंदरे किती मनोविकृत आहे, मला वाटतं हे त्यांच्यातलं सत्य आहे. आज ते बदलले जरी असतील, असं आहे की त्याच्यातलं सत्य आहे की हे पुस्तक महाराष्ट्रात आलं जूनमध्ये. त्यानंतर सप्टेंबरमध्ये झालेल्या सोलापूरच्या एका संमेलनामध्ये ऐका तुम्हीच वाचून दाखवलंय किंवा यापैकी काही अरे म्हणजे तुम्ही पुरंदरेंचं नावच लिहिलंय ना त्याच्यात. पुरंदरे आणि गजानन मेहेंदळे असे 13, हे सर्व व त्यापैकी काही जण, पण पुरंदरेंचं नावच लिहिलंय. तुम्ही असं नाही म्हणाल ना की 13 जण. मग नाव लिहिलं तुम्ही पुरंदरेंचं. नाव मी काय वेगळं वाचत नाही, हे त्याचा पुरावा आहे. अहो आरोप होतेच ना त्यावेळेस. हा तुझा पुरावा आहे. आरोप नव्हते आणि का? आणि ती मग वस्तुस्थिती तुम्हाला आहे, त्यावेळेस आरोप होतेच. अहो, मग पुरावा काय त्यावेळेस आजही आहेत नाही तुमची. ते आजही आहेत. त्याचं कारण असं तुम्ही जी गोष्ट लपवताय त्या लोकांपासून की ते जे पत्र लिहिलं आणि त्या पत्रानंतर जो पत्र व्यवहार झाला आणि मग जेम्स लेन असं म्हणाला आणि जेम्स लेन तसं म्हणाला. सोनवणे साहेब जेव्हा सप्टेंबरमध्ये ह्या पुस्तकाचा गोंधळ सुरू होण्याच्या आधी जेव्हा तो सोलापुरात गेले बाबासाहेब पुरंदरे आणि त्या व्याख्यानमालेत म्हणाले की माझ्या शिवचरित्रातनं प्रेरणा घेऊन काही विदेशी अभ्यासक यांनी आता लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यातलं एक पुस्तक म्हणजे
इस्लामिक किंग इन हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, म्हणजे ह्या पुस्तकाबाबत त्यांना माहिती होती, प्रस्तावनेत नाव होतं, त्या अर्थी त्यांनी हे पुस्तक वाचलं होतं. आणि एवढं विकृत पुस्तक या देशात येत आहे. एक शिवप्रेमी म्हणून, त्यांचं नाव असेल नसेल बाजूला ठेवूया, पण एक शिवप्रेमी म्हणून एका ज्या महाराष्ट्राची अस्मिता ज्या बाईनी घडवले, ज्या आईने हे महाराष्ट्रातले अनेक पुरुष घडवले, तिच्याबद्दलची असत्य हे येते, ह्याच्याबद्दल आक्षेप नव्हता घ्यायला पाहिजे. ते कसे काय म्हणू शकले सोलापुरात जाऊन की माझ्या शिवचरित्रातनं प्रेरणा घेऊन हे पुस्तक लिहिलं जात आहे म्हणून. आणि ह्याचं कटिंग हवं असेल तर मी तुम्हाला ठीक आहे कटिंग आता आवाज 15 साहेब, मिनिटात ठीक तुमच्या आहे, ठीक पत्त्यावर आहे. आता पाठवतो. कोकाटेजी अगदी थोडक्यात बोला, मला इतरांनाही वेळ द्यायचा आहे. आपण जे अमेरिकेतल्या जेम्स लिनला धोपटत आहोत ते अत्यंत अनैतिहासिक आहे. खरा जेम्स लेन पुण्यात आहे आणि पुरंदरे हेच खरे जेम्स लेन आहेत. कारण शहाजी राजे हजर असताना त्यांना गैरहजर दाखवणे, नाही, तुमची काय आणि गुप्तचर रामदास आणि यंत्रणा आहे की दादूजी काय? कोंडदेव बुडून असताना जिजाऊ आणि शिवरायांच्या सोबत दाखवणे, हे कोकाटेजी काम मला पुरावा पुरंदरेंनी द्या, केलेलं आहे. असं मोगम बोलू नका, मला त्यामुळे पुरावा त्या द्या. पुरंदरेला खरं हो पुरावा देतो, वाचून दाखवू का सगळं पुरंदरेने काय काय लिहिलंय ते? नाही ठीक आहे, ते लिहिलं ते पुरंदरेने असं नाही लिहिलंय. मला नाही कोकाटेजी, शहाजीचाही- मी खूप महत्वाची आणि गंभीर चर्चा करतोय. संजय सोनवणेंनी अभ्यास केल्यानंतर ते हो म्हणतात मी की या सांगतो ना, सर्वांपैकी जेम्स कोणीतरी लेन काय आहे. म्हणतोय? नाही ठीक आहे, आता जेम्स लेनने अनेक संदर्भ नाही, घेतले नाही, असतील. मी सांगतो ना, नाही, जेम्स जेम्स लेन लेनने काय अनेक म्हणतोय? संदर्भ घेतले असतील, त्याच्यामध्ये जेम्स लेन काय बाबासाहेब म्हणतोय? मी पुरंदरेंचा सांगतो, एक ऐका, संदर्भ ऐका. असेल. माझा विषय- नाही, कोकाटेजी माझा माझं- विषय हा. माझा विषय पूर्ण होऊ द्या, माझा विषय पूर्ण होऊ द्या, माझा विषय पूर्ण करू द्या. जेम्स लेन बदनामीकारक मजकूर लिहिल्यानंतर पुढे काय लिहितोय की ही सत्यता यावरून पडते की शहाजीचा शिवाजीवर जीव नव्हता, तो दादूजी कोंडदेवचाच होता. आता हे वाक्य कुठे आहे? तो म्हणतो पुढे अशा कथा आहेत महाराष्ट्रात. आता हे वाक्य कुठे आहे? तर पुरंदरेने लिहिलेले जे राजा शिवछत्रपती पुस्तक आहे त्या पुस्तकातील पान नंबर 126. तर त्यावरती असं लिहिलेलं आहे की शहाजीचाही जीव नव्हता, एवढा जीव पंताचा शिवरायावरती होता. पंत म्हणजे भोसल्यांच्या म्हणजे शिवरायांच्या घरातले धाकाचे, दराऱ्याचे, मायेचे आणि ममतेचे पुरुष. खरं म्हणजे जिजाऊ शिवबा आणि पंताचं गोत्र एकच होतं. म्हणजे ही विकृती जी आहे ना, ही पुरंदरेच्या पुस्तकात विकृती आहे. म्हणून खरा जेम्स लेन पुरंदरे आहे. अशा पुरंदरेला महाराष्ट्र सरकारने खरं अटक करून कारवाई करायला पाहिजे. अशा पुरंदरेला पुरस्कार देणं आव्हाडांचं शिवरायांचा सरकार होतं अपमान आहे, तेव्हा का नाही जिजाऊंचा केलं? अपमान आहे, नाही, आव्हाड साहेब. महाराष्ट्राचा अपमान आहे, स्त्रियांचा अपमान आहे हा. नाही, आव्हाडांचं सरकार होतं तेव्हा काय नाही केलं आव्हाड साहेब? असं आहे करावं की ना आता. मी आता जेम्स ज्यांच्याकडे लेनच्या बाबतीत- त्यांनी आवाज उठवला एक ना, मिनिट, एक आवाज आठवले साहेब, आवाज उठवतात. आठवले साहेब, नाही, मुद्दा तोच आहे. आठवले नाही, साहेब, आव्हाडचा मी- मुद्दा तोच आहे. तुम्ही आठवले आता साहेब मला ऐका, सांगा. आठवले साहेब, तुम्ही नाही, आता माझा आता मुद्दा काढला ना. अहो, सरकारचा अधिकार आहे, कुणाला तुम्ही पुरस्कार ऐका द्यायचा, ना, कुणाला नाही ऐका द्यायचा. ना. नाही, तुम्ही अहो ऐका ना, ऐका जरा आता. हा बोला साहेब. ऐका ना, बोला. हा ऐकतो, असं बोला आहे बोला. की तुम्ही मी जितेंद्र ऐकत नाही, आव्हाडच्या- महाराष्ट्र जितेंद्र ऐकतोय. आव्हाडच्या- बोला. जितेंद्र आव्हाडच्या इंटिग्रिटीवर कधीही बोलू नका. मी अशी शंका काढण्याचं कोणालाही म्हणजे एक कणभर संधी देत नाही. जेव्हा रवींद्र नाट्यगृहामध्ये दादरला पहिल्यांदा नथुराम गोडसेचं नाटक लागलं, तेव्हा मी एका म्हणजे IPS अधिकाऱ्याच्या 50 काट्या खाल्ल्या त्या पाठीवरती. तेव्हा नाटक उधळायला गेलो होतो मी आणि माझे कार्यकर्ते. तेव्हापासून त्या नाटकाला मी विरोध केला आहे. जेम्स लेनचं जेव्हा पुस्तक आलं तेव्हा जेम्स लेनच्या पान क्रमांक 93 वरती बायोलॉजिकल फादर हे वाक्य आल्यानंतर त्याला विरोध करणारा पहिला जितेंद्र आव्हाड बाहेर पडला. मी नेहमी एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात वागलोय आणि वागत राहीन. जे पटत नाही त्याच्या विरुद्ध लढत राहीन. सरकार काय करतं, सरकारने काय करावं, सरकारच्या काय जबाबदाऱ्या, शिवप्रेमी म्हणून माझ्या काय जबाबदाऱ्या आहेत, एक गांधीवादाचा कट्टर समर्थक म्हणून माझ्या काय परंपरा आहेत, ज्या बाबासाहेबाला मी माझा बाप मानतो त्या बाबासाहेबाबद्दल माझी काय निष्ठा आहे, ही मी कायम दाखवत राहीन. समाजातल्या कुणाला काय वाटतं याची चिंता न करता. मी आता एक शेवटचा साधा प्रश्न विचारून ही चर्चा सोडतो, का मला लग्नाला जायचं आहे. माझं एकच वाक्य हे घ्या सोनवणे साहेब, त्या शिवचरित्रामध्ये शिवलिंग लिहिलेलं, शिवलिंगाचा फोटो आहे आणि ही माहिती महाराष्ट्रानेही तपासून पाहावी. हे शिवलिंग राजाराम महाराजांच्या समाधीमध्ये 2 शिवलिंग होती. ती 1974च्या अगोदर महाराष्ट्राच्या सगळ्या सरकारच्या ऐतिहासिक वाङ्मयामध्ये आजही ते चित्र उपलब्ध आहे. ती शिवलिंग राजाराम महाराजांनी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वतःकडे ठेवली आणि त्यांच्या मरणानंतर त्यांच्या समाधीत ती शिवलिंग होती. आता ती शिवलिंग गायब झाली आहेत. ती शिवलिंग कुठे आहेत ही CID मार्फत चौकशी करा.
एक भयंकर मोठं सत्य बाहेर पडेल. इथेच मी थांबतो आणि नाही, पण आठवले हा साहेब, संदर्भ तुमचे कशासाठी पाया आवड साहेब, पकडून- हा संदर्भ कशासाठी मी चर्चा हा बदनामी संदर्भ संदर्भात कशासाठी करतोय. आपल्या लक्षात नाही नाही तुम्ही हा संदर्भ आपल्या 20 वर्षानंतर लक्षात येईल. मी आज का बोललो, कारण का महाराष्ट्रामध्ये नंतर 20 वर्षांनीच लोकांच्या लक्षात येतं सत्य काय आहे. तेव्हा ही शिवलिंग कुठे गेली ही आमच्या सरकारने जरी शोधली नसतील किंवा कोणाला लक्षात नसतील आणून दिली, तर मी आज लक्षात आणून देतो की ती शिवलिंग तिथनं गाळ झालेली आहेत. ती शिवलिंग कुठे आहेत याचा तपास महाराष्ट्र सरकारने जरूर करावा. सरकार कोणाचंही असो ते शिवप्रेमीचं आहे असं मी मानून चालतो, कारण का ठीक आहे. शेवटी ठीक आहे, शिवप्रेरणेतच जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्र घडला धन्यवाद, असं तुम्ही मानून या चालूया. चर्चेत सहभागी आणि झालात. मी लग्नाला ठीक जाण्यासाठी आहे. आपली रजा घेतो. ठीक आहे, ठीक आहे. परत एकदा पाया पडून हात जोडून आपण महाराष्ट्राला उद्बोधित करणारं प्रबोधन करणाऱ्या चांगल्या चर्चा घडवतात. आपल्याला महाराष्ट्र विसरणार नाही नाही, असं मग तुम्ही कोर्टात तर विनम्रपणाने जाणार ना, सगळ्या तुम्ही कोर्टात गेला शिवप्रेमींच्या पाहिजे ना. वतीने तुम्ही सांगतो. फक्त लोकांमध्ये कोर्टात द्वेष दोन cases नाही. मला चालू आहेत. सांगा आव्हाड साहेब, कोर्टात नाही आव्हाड दोन साहेब, cases तुम्ही चालू अशा आहेत. प्रकारची चर्चा कोर्टात दोन करून केसेस चालू आहेत. कोल्हापूरला केस चालू आहे, पुण्याला केस चालू आहे. केस तारीख पे तारीख महाराष्ट्र तारीख पे सरकारच्या विरोधात तारीख जा ना चालू तुम्ही. आहे. महाराष्ट्र अहो, सरकारच्या अहो, विरोधात जा. आम्ही वैयक्तिक बाबासाहेब पुरंदरेंच्या विरोधात गेलेलो आहोत. आमचे 2 वकील लढतायत, कोल्हापूरच्या कोर्टात लढतायत. आमचे 2 वकील पुण्याच्या कोर्टात लढतात. लढाया सगळ्या स्तरावरनं चालू आहेत. फक्त त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या म्हणून तुमचे आभार मानले की तुमच्या मार्फत उभ्या महाराष्ट्राला आता सत्य कळतंय आणि ह्या प्रबोधनासाठी महाराष्ट्र तुमच्या कायम उपकारात राहील. तुमचे उपकार महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. चला ठीक आहे, धन्यवाद. जितेंद्र आव्हाड यांना कार्यक्रमासाठी जायचं बाहेर. मी पुन्हा एकदा श्रीमंत कोकाटे यांच्याकडे जातो. अगदी 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 थोडक्यात सांगा, माझा वेळ संपत आलेला आहे. कोकाटेजी, एक प्रश्न आहे की बहुजनांकडूनही बदनामी होते, म्हणजे ते बदनामी करतात म्हणून तुम्ही आता बदनामी करतायत. या भूमिके ही सगळी हा सगळा जो प्रकार आहे तो संभाजी ब्रिगेड कडूनही होत आहे आणि तो पुरंदरेंच्या बाबतीतही केला जातोय. मला अगदी थोडक्यात उत्तर द्या. पुरंदरेंनी बदनामी केली म्हणून पुरंदरेची बदनामी करावी किंवा पुरंदरेच्या आईची बदनामी करावी ही आमची मानसिकता नाही किंवा ही आमची भूमिका नाही. छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा सन्मान केला पाहिजे. शत्रूच्या विरोधकांच्या पत्नीचा, आईचा सुद्धा सन्मान करावा ही आमची भूमिका आहे आणि आमचे कार्यकर्ते कधीही चला ठीक आहे, तुमच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारचं ठीक आहे, हे दिसलं पाहिजे. श्रीमंत कोकाटे, मला असे अनेक तुमचे कार्यकर्ते माहिती आहेत जे विनाकारण ब्राह्मणांना शिव्या देतात. चुकीच्या ब्राह्मणांना शिव्या देण्याचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, पण सगळ्याच सरसकट सगळ्याच ब्राह्मणांना वाईट बनणं हे सुद्धा लोकशाहीला पोषक नाही, हे लक्षात ठेवा. माझ्याकडे खूप वेळ कमी आहे, आपण कधी या विषयावर चर्चा करू. जबी पवार यांच्याकडे मी जातो, माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. तोच मुद्दा आहे की आता तुम्ही म्हणत होतात की आमच्याकडे पुस्तकं लिहायची, म्हणजे आम्हाला लिहायची काही हेच नव्हती. मग आता ही जी लढाई आहे ती तुम्ही वैचारिक दृष्टीने लढली पाहिजे की संभाजी ब्रिगेड जे करताय म्हणजे कुणाला धमक्या देणं किंवा त्यांचे कार्यक्रम बंद पाडणं हा मार्ग योग्य आहे? मुद्द्याने उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही तेच काम करणार. आम्ही कधीही गुद्द्यावर येणार नाही. गुद्द्याने कुठलाही कधी प्रश्न सुटला नाही. आम्हाला या देशामध्ये परिवर्तनाची लढाई करायची आहे आणि परिवर्तनाची लढाई करण्यासाठी आम्ही विचाराबरोबर लढू. आम्ही हातात दगड घेणार नाही. आम्ही हातात लेखणी घेऊ आणि लेखणीला उत्तर देऊ. आम्ही दगडाने उत्तर देणार नाही. संभाजी भगत यांच्याकडे जातो. माझा वेळ संपत आलेला आहे. संभाजी नाही, आता माझा मूळ मुद्दा आहे की महापुरुषांची बदनामी जे षडयंत्र आहे ते यापुढे नव्या युगात सुरू राहील की खरं सत्य बाहेर येईल? जर महापुरुषांना शिष्य मिळाले तर त्या महापुरुषांच्या विचारांचा विकास होतो आणि महापुरुषांना भक्त मिळाले तर मग त्या मारामाऱ्या होतात आणि भक्त पुतळ्यामध्ये ह्या महापुरुषांना बंद करतात. तर हे पुतळ्यामध्ये बंद करणारे जे लोक असतात ते भक्त असतात. तर ही सत्ता नेहमी भक्तांच्या बाजूने असते, शिष्यांच्या बाजूने कमी असते. म्हणून या व्यवस्थेमध्ये शिष्य निर्माण व्हावेत म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. शिष्याने पराभव बिलकुल मान्यवरांचं मत आपण ऐकलेलं आहे. मी महाराष्ट्राच्या हितासाठी खूप महत्त्वाची चर्चा केली, कारण हे सगळे आदर्श आहेत. यांच्या इतिहासातून हा देश, महाराष्ट्र पुढे जायचा आहे. आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे, त्या घटनेला काही अर्थ आहे आणि अशा प्रकारची बदनामी आंबेडकर असतील किंवा शिवाजी महाराज असतील, संभाजीराजे असतील, छत्रपती शाहू असतील किंवा महात्मा गांधी असतील किंवा जे महापुरुष आहेत त्या संदर्भात कुठलंही लिखाण करताना, कादंबरी लिहिताना, ललित लेखन करताना ती बदनामी होणार नाही अशी दक्षता घेतली पाहिजे. घटना ही सांगते. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहता जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.